शिक्षण, कृषी, आरोग्य, तंत्रज्ञान, आतिथ्य हे तर ध्यास पर्व. दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी पाटील यांना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भीमा कोरेगावातील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून 3 जानेवारी 2018ला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. यावेळी कोल्हापूर येथे आंबेडकरी संघटनाही त्यात सहभागी झाल्या होत्या. यात सहभागी 1750 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत राज्यस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नामदार प्रकाश आंबेडकरांनी दिले. आपल्याला सर्व लोकांना मदत करायची असून यावर राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करून चांगला तोडगा काढू असे आश्वासन ही संघटनेला यावेळी त्यांनी दिले. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.